मला तर वाटतं मला लाख मतं दिली ती पुन्हा माझं सरकार येऊ म्हणून दिली आणि सरकार आलं बारामतीचे दर पुन्हा वाढले. मी माझ्या कामाला लागलेलो आहे, अधिकारी मला साथ देत आहेत. देवेंद्रजी, एकनाथराव शिंदे आम्ही सगळेजण टीमवर्क करून काम करतोय आणि काम करणार. मी शब्द दिलेला आहे तुम्हाला, उद्याच्या 5 वर्षामध्ये बारामती आज राज्यामध्ये पहिल्या तालुक्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. देशात आपल्याला पहिला क्रमांकावर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. पण मी भाषण करून चालणार नाही. त्याला शिवाजीराव, लक्ष्मणराव तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. स्वच्छता असेल, नीटनेटकेपणा असेल. आता मी विद्या कॉर्नर चौक ते ती चौकापर्यंत सगळं ब्युटिफिकेशन करतोय आणि तिथून जाणारे डायनामिक्स पर्यंत तोही रस्ता पुढचा 4 लेन करून तिथंही सर्व्हिस रोड टाकणार आहे. म्हणजे आता त्याचा 4 लेन आहे, सर्व्हिस रोड आहे, तसे टाकणार आहे. एका बाजूला तर लोकांनी संमती दिली, दुसऱ्याही बाजूला लोक देतील, कारण त्यांचा फायदा होणार आहे. आणि हे सगळं होत असताना मी आत्ताच सगळ्यांना सांगतोय, त्याच्यामध्ये मी डीवायएसपी राठोड, प्रांत बारामती, अमोल पवार किंवा सुभाष पाटील पीडब्ल्यूडी, रोकडे, त्याच्यामध्ये नगरपालिका सीओ, एमआयडीसीला आता सोमवारपासून बहुतेक हनुमंत पाटील जे पूर्वी तहसीलदार होते, नंतर माझे प्रायव्हेट सेक्रेटरी होते, ते आर होत आहेत रिजनल ऑफिसर. त्याच्यामुळं कुठे कुठलीही गोष्ट करताना आरो कुठे गेले पेपर काढतोय, त्यांना सांगितलेलं आहे की एकही मला विचारल्याशिवाय द्यायचं नाही. कुणीही सांगू तिथं बारामतीकरांचं नुकसान होत असेल तर घेऊनच देणार. तर त्या पद्धतीनं ते सगळं होईल. आणि आपल्या सुभद्रा मॉलच्या समोर तिथं आपण ब्युटिफिकेशन करतोय, कोण येतंय तिथं गाडा लावतोय, सगळे आपली झाडं तुडवतोय, काही बघा ना. म्हणजे आम्ही काय पैसे झाडाला लागलेत का काय कोणाला माहिती. मी यांना सगळ्यांना सांगितलं, त्यांना एकदा वॉर्निंग द्या, उद्यापासून एक गाळा तिथं लागता कामा नाही. आणि तिथं आपण गाळे काढलेले, ते जे दुकान आहेत तर ते गाळे, ज्याची ताकद असेल त्याने आमचा महिन्याला काय भाडं देऊन तो गाळा घ्यावा, तिथं फळं विकावी, भाजीपाला विकावं, आणखीन काय विकावं ते विकावं. पैसे महिन्याला आमच्या सीओ कडे आले पाहिजे. आणि हा सगळा मेंटेनन्स म्हणजे ड्रीप असेल, त्याला पाणी घालणं असेल, त्याचं कटिंग असेल, तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना मुलींना खेळायला खेळणी लावलेली आहे, ते कधी मेंटेन करायचं असेल, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यात कुठं फुटतूट झाली, कधी कुठली गाडी धडकली, आपलं पेवर तुटले, आपला फुटपाथ खराब झाला, तर ते पुन्हा जसंच्या तसं करायचं असेल, याकरता तो सगळा पैसा वापरला जाणार आहे. आणि इथं बेकायदेशीर कोणाला मी करून देणार नाही. आज मी रोकड्यांनाही सांगितलेलं आहे, बारामतीमध्ये काही स्पॉट आपण निवडलेले, तिथं इलेक्ट्रॉनिक बोर्ड आपण तयार करतोय. हे अजित पवारचा वाढदिवस आला की अजित पवारच्या घरची बारामती असल्यासारखे सगळे बोर्ड त्याचे लागतात. कुठं बघावं तिथं अजित पवार, ते अजिबात चालणार नाही. कुणाची पण जयंती असू द्या, सगळे आम्हाला वंदनीय लोक आहेत, सगळे आम्हाला दैवत आहेत, आम्हाला सगळ्यांच्या बद्दल रास्त अभिमान. ज्याला बोर्ड लावायचा आहे त्यांनी ते स्पॉट निवडलेले, ते कोणी टेंडर घेईल, त्याला पैसे द्या, तुमचा बोर्ड तिथं काय लावायचा आहे, इलेक्ट्रॉनिक तो बोर्ड तिथं लागेल. म्हणजे परदेशात किंवा मुंबई पुण्यामध्ये बघतो ना आपण बोर्ड, त्याची साईज पण मला वाटतं 16x20 आणि 30x18 अशी मला दाखवली मगाशी. ते स्क्रीन तालुक्या शहरामध्ये आपण बसवतोय. आज काही सुंदरपैकी बस तालुका करतोय. या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि ते करत असताना तुमची साथ मला पाहिजे. कोणी जर वेळवाकडं करत असेल तर तुम्ही त्याला हटकलं पाहिजे, ते आपलं काम समजून. आता मी खरेदी विक्री संघाचा पेट्रोल पंपाचं नूतनीकरण केलं, उद्घाटन करायला गेलो होतो. त्यांनी ते कॉलमला स्वच्छता राखा आणि सीसीटीव्ही कॅमेरा इथं आहे असं ते बोर्ड लावले. म्हणजे प्रत्येकाला काय लावले, विक्रमला विचारतो, विक्रम म्हणला ते सगळेजण तिथं थुंकतात म्हणून बोर्ड लावला. मला एक कळत नाही, बारामतीकरांनो, तुमच्यापैकी कुणी दुबईला झाला, सिंगापूरला गेला, परदेशात गेला, तिथं उतरला की थुंकायचं बंद करतो, कचरा टाकायचं बंद करतो.
नट सुतासारखा सरळ वागतो आणि तिथून पुन्हा बसला, मुंबईच्या विमानतळावर उतरला, गाडीत बसला, काहीतरी खायचं द्यायचं फेकून. अरे हे आपलं शहर आहे ना बाबांनो. तुम्ही जर दुसऱ्याच्या देशात जाऊन त्यांचा देश स्वच्छ ठेवता, तुम्हाला तुमचं शहर स्वच्छ ठेवायचं वाटत नाही तुम्हाला? म्हणजे आपण आपलं स्वच्छ ठेवलं तर आपोआप दुसरा माणूस तिथं कचरा टाकायचा बंद करेल. त्याच्याकरता कचऱ्याचे डस्टबिन करून सगळ्या काही गोष्टी करून, कुठं काही तुटलं लक्षात आलं. एकदा पठ्या असा आला, प्रभाकर देशमुख या रोडला आम्ही सकाळी फिरायला गेलं तर म्युझिक ऐकण्याच्या करता म्युझिक लावलं. एक म्हणलं, दादा हे म्युझिक कशाला लावलं, मला सकाळची झोप येत नाही. म्हणलं तुला कधी ते म्युझिक ऐकायला गेलं? चालत असताना थोडस चांगलं म्युझिक, म्हणजे तुम्ही तुमच्या गाईच्या गोठ्यामध्ये देखील चांगलं म्युझिक लावलं तर गाय दूध जास्त देते. खोटं नाही सांगत. द्राक्षाची बाग असले तिथं पण एक चांगलं म्युझिक लावलं तर जरा फळं जास्त येतात, लोक वेळात काढतील. आज दुपारीच टाकून आला म्हणतो. ही वस्तुस्थिती आज रिसर्च झालेला आहे. त्याच्यामुळं अजून पण काही काही गोष्टी आपण करतोय. तुम्ही फक्त मला साथ द्या. तुम्ही यामध्ये आता ही सगळी आली. त्यांचा 102 एकर 8 गुंठ्याचा प्लॉट आहे. 2 बेसमेंट पार्किंग आहे. त्याच्यामध्ये साधारण एका फ्लॅटला 2 पार्किंग असं त्यांचं गणित आहे. 210 साधारण मला वाटतं फ्लॅट आहेत. 201 त्याच्यामध्ये काही तुमच्या पाहुणे रावळ्यांच्या पण गाड्या उभ्या राहतील. 50 मीटरची उंची आहे बिल्डिंगची, म्हणजे जवळपास 150 फुटाच्या पेक्षा जास्त. त्याच्यामध्ये 197 शॉप्स आहेत. तिथं ज्याला कुणाला शॉप घ्यायचे असेल त्यांनी धंदा करा, धंद्याला आमचं काही म्हणणं नाही. 22 ऑफिसेस त्यांनी तिथं केलेली आहेत. नंतर अद्यावत स्विमिंग पूल आहे. सोलर पॅनल, त्यांना लागणारी वीज, त्यांना म्हणजे घरातली नाही, मेंटेनन्स करता स्विमिंग पूल, फिल्ट्रेशन प्लांट, एसटीपी वगैरे वगैरे जी काही वीज लागणार आहे सार्वजनिक म्हणून आतमध्ये, त्या सगळ्यांची वीज त्या सोलर पॅनल मध्ये त्यांनी तयार केलेली आहे, तयार करणार आहेत. त्याच्यात ती इमारत पर्यावरण पूरक राहणार आहे. स्वतंत्र गॅस कनेक्शन, तुमचा गॅस सिलेंडर संपलाय, अण्णावलेला आहे, हे गॅस सिलेंडर अनुभव सांगायची वेळ नाही. तुमच्या फ्लॅटमध्येच गॅसचं कनेक्शन, जितका गॅस वापरायचा तितका वापरा आणि तशा पद्धतीने तुम्हाला बिल येणार. जसं पाण्याचं बिल येतं ना मीटर, तसं ते मीटर तिथं बसणार. एसटीपी आणि घनकचरा संकलन, कारण कुठेही कचरा, मी तर आज रोकड्यांना सांगितलं की जरा मिळतचाही कचरा लक्ष्मण उचलायला लावला, आता उचलत असतील, कारण ग्रामपंचायत त्याला परवडत नाही, एवढी कॅपॅसिटी नाही. म्हणून नगरपालिकेला मी तिथं जरा लक्ष द्यायला सांगितलंय. नंतर प्रशस्त मेकॅनिकल पार्किंग, ते मेकॅनिकल पार्किंग खरं राहत नाही रे, तेच पाहिजे. काय होतं ते आपल्या, मी पुण्यामध्ये बघितलं, मुंबईत किंवा परदेशात ठीक आहे, रॅम्पवरच गाड्या गेलेल्या ठीक आहे. साधारण ह्या सगळ्या गोष्टीला जी वीज लागणार आहे ती वीज त्याच इमारतीमध्ये सोलरच्या मार्फत तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न. तसे पॅनल ते बसवत आहेत. बसवताना 700चे पॅनल आले, 730 का काही, आता 520चे तो घेऊ नको, घेताना तोपर्यंत त्याला मंजुरी देतोय, आमच्या पुढे तो प्रस्ताव आहे. त्याच्यानंतर ईव्ही चार्जिंग स्टेशन, त्याची गरजच आता इथलं पुढे पडणार आहे. त्याच्यावर ईव्ही चार्जिंग स्टेशन पण इथं राहणार आहे. आपत्कालीन इतर वाहतुकीच्या करता एकूण 9 लिफ्ट, एका लिफ्टची कॅपॅसिटी किती? 12% लिटात, पण 9 पेक्षा जास्त काय बसत नाही, म्हणायला असतं ते 12. ते तिकडच्या आकाराने पर्सन धरतात, आपल्या आकाराने धरत नाही, पण लयला 12% पण बसतील ना, असं ते असेल. आणि हरित सुशोभीकरण, वृद्धांसाठी बैठकीची व्यवस्था, आणि त्याच्यामध्ये साधारण त्यांनी स्विमिंग पूलच्या मागा एक 8,000 स्क्वेअर फीटचा एरिया केलाय. त्याच्यामध्ये जिम, योगा, मल्टीपर्पज हॉल वगैरे असं ते करायचं आहे. तुम्ही म्हणाल काय ह्या जाहिरातबाजी करतोय का काय, ह्याला एखादा फ्लोर फ्लॅट दिलाय का काय, तसं काही झालं नाही. ते आपलं त्यांनी मला
माहिती विचारली, मला बारकाईने माहिती लागते ती मी घेतलेली आहे, ती तुम्हाला मी सांगतो. अशा पद्धतीने हे सगळं होणार आहे. वेळेमध्ये करण्याचा त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांनी मुद्दाम हे 7 लोक एकत्र येऊन हे सगळं उभं केलेलं आहे. त्यांना कुठेही दृष्ट लागून देऊ नका. तुमची जी काही मैत्री जुळून आलेली आहे त्याला कुठल्याही हलक्या कानात राहू नका. तुमचं पर्सेंटेज वगैरे काय ठरलेलं असेल ते, पण अतिशय इतका चोख व्यवहार ठेवा की कुणालाही शंका कुशंका मनामध्ये अजिबात येता कामा नये. अशा प्रकारची पण अपेक्षा मी आजच्या निमित्तानं व्यक्त करतो. म्हणून मी त्यांना सांगितलेलं होतं की ज्यावेळेस तुम्हाला हे करायचंय ते भूमिपूजन, त्यावेळेस मला सांगा, मी जरूर तुमच्या प्रोजेक्टला शुभेच्छा देण्याच्या करता बारामतीकरांच्या समवेत येईल. आणि त्या पद्धतीनं आज आलोय. आणि मला त्या रणजितच्या मुलीचं, आमच्या इराचं कार्यक्रमाला जायचंय, त्याच्यामुळे वेळ कमी होता. म्हणून प्रभाकरजी आणि गाफरीजी आम्ही भाषण केलंय. वास्तविक तुम्हाला माझ्यानंतर करा, आणि जर जे उठलेच तर मग शारदा व्याख्यानमाला एक दिवस तुम्हाला देतो, त्याच्यात प्रभाकर देशमुख सांगतील बारामती माझ्या डोळ्यात देखत कशी बदलत गेली, आणि ते व्याख्यान आम्ही बारामतीकर ऐकू. गमतीचा भाग जाऊ द्या, पण या पद्धतीनं पुढे जाऊया. बेस्ट क्वालिटी मध्ये काही झालं तरी अनिल, हरीश, दादासाहेब, गणेश, भारत, संतोष, उदयसिंह कॉम्प्रोमाइज करता कामा नाही. त्याचं क्युरिंग, त्याचं बाकीचं सगळ्या गोष्टी, त्याची कॉकची क्वालिटी, पाईपची क्वालिटी, सगळं अतिशय इतकं उत्तम करा की उद्या तुमचा अजून कुठं प्रोजेक्ट नवीन सुरू झाला की तो प्रोजेक्ट बघूनच, या प्रोजेक्टचे अनुभव घेऊनच सगळ्यांनी नाही तिथं त्या पहिला बुकिंग करा असं सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी करा. 7 स्टार आयकॉन असं ते नाव दिलेलं आहे. ते शेवटपर्यंत तुमचं 7 स्टारच राहू द्या. त्याच्यामध्ये स्टार कमी होऊन देऊ नका, वाढून द्या. वाटल्यास 9 स्टार करा, पण कुठं कमी पडून देऊ नका. अशा प्रकारची विनंती करतो. आणि पुन्हा मी विनंती करतो की रेसिडेन्शियल मध्ये मी आता कुणाला कमर्शियल करून देणार नाही. तुम्ही कमर्शियल प्लॉट घ्या, कमर्शियल काय करायचं ते करा. नाहीतर मग जो उद्देश होता की आपले अधिकारी कर्मचारी ह्या रेसिडेन्शियल एरियात राहावेत आणि त्या विद्या प्रतिष्ठानला शिकायला, म्हणजे कुठं त्यांची शाळा चांगली वाटते, TCA वाटेल, TC जिथं कुठं तुम्हाला चांगली शाळा कॉलेज वाटेल तिथं तुम्ही जा. तिथं तुम्ही मुलांना मुलींना शिकवा. आणि एक दर्जेदार विद्येचं माहेरघर, तालुक्याचं ठिकाण म्हणून जसं आज पुण्याची ओळख आहे, तसं 288 मतदारसंघामध्ये तालुक्याचं विद्येचं माहेर कुठलं तर ते बारामती विद्येचं माहेरघर. अशा पद्धतीची ओळख हे आपण निर्माण करतोय. त्या रस्त्याने आपण चाललेलो आहे. तुम्ही आता जसं एक दिवस जाल तसं तुमच्या लक्षात येईल की कसे कसे प्रोजेक्ट त्या ठिकाणी होत आहेत. फक्त याच्यातून स्थानिक बारामतीकरांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. नाहीतर मला कुठंतरी शिपाई करा, फलाना करा तसलं म्हणण्यापेक्षा तुम्ही पण छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी करा. बाहेरचे लोक व्यवसाय करतात, ते कष्ट घेतात, ते आज 50-50 मीटरच्या इमारती उभ्या करतात, तर मग मूळ बारामतीकरांना का नाही जमणार? असा एक ईर्ष्या, अशी एक जिद्द, अशी एक चिकाटी माझ्या बारामतीकरांच्या मनामध्ये निर्माण त्या ठिकाणी होऊ द्या. आणि ह्या पद्धतीनं बारामतीमध्ये बाहेरची आलेली ही सगळी लोक आणि मूळ बारामतीकर असे आपण मिळून मिसळून एकमेकाला आधार देण्याचं काम, एकमेकांच्या बद्दल बारामतीतली कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम, कुठल्याही वेडीवाड्याकडे प्रकार बारामतीमध्ये न होऊन देण्याचं काम, माझ्या कुठल्याही माय माऊलीला, माझ्या लाडक्या बहिणीला सुरक्षित फिरणं बारामतीमध्ये वाटलं पाहिजे, असा अनुभव त्यांना तिथं आला पाहिजे. या पद्धतीचं काम राठोड तुम्हाला करावं लागेल, बिरादार तुम्हाला करावं लागेल, पोलीस यंत्रणेला करावं लागेल. तिथं माझा राजकीय हस्तक्षेप होणार नाही हे मी स्पष्टपणे सांगतो. कुणी माझ्या जवळचा, माझ्या गाडीत नेहमी बसणारा चुकला किंवा त्यांच्या घरातला कुणी मुलगा चुकला तरी नियमाने ऍक्शन घ्या, तिथं त्याला सोडू नका. सगळ्यांना नियम कायदे सारखे असले पाहिजे. एक आदरयुक्त दबदबा माझ्या पोलीस खात्याचा त्या माझ्या शहरामध्ये आणि माझ्या तालुक्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि त्याकरता
मी स्पष्टपणे विनंती तुम्हाला करतो, ह्याच्यात जर कुचराई झाली तर मग माझं काम बोलेल, मग ते मी कोणाचं ऐकणारच आहे. तर ज्या त्या अधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी आणि कुठेही फसवेगिरी करू नका. आज इथं पण हे फ्लॅट वगैरे करत असताना तुमची अग्रीमेंट, तुमचं जे काही सगळं चेकचा व्यवहार करायचा, रोखीत भांडवलीतच पडू नका. तर दादा जीएसटीने धाड टाकली, दादा त्याच्याकरता फायनान्स मिनिस्टर झालेला नाही. मी आता स्पष्ट सांगतो, तुम्ही तुमचे कागदपत्र व्यवस्थित ठेवा. जीएसटीची एसजीएसटीची पडो किंवा सीजीएसटीचे पडो, काय घाबरायचं कारण नाही. आपलं गोष्ट धुतल्या तांदळासारखी स्वच्छ असली पाहिजे ना, काय कुणाला घाबरायचं कारण आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं पण उतवाज मी सगळ्यांना करतो. आणि नाहीतर फोन केला तर त्याला सांगेल जोरात बारकाईनं तपास कर, बारकाईनं सोडूच नको, उलटा फोन करीन मग. त्याच्यामुळं तशी वेळ येऊन देऊ नका. ज्यांनी त्यांनी जबाबदारीनं वागा. आणि 7 स्टार आयकॉन ही ठराविक काळामध्ये आज भूमिपूजन केलेली बिल्डिंग, दिमागदार, बारामतीच्या वैभवामध्ये भर घालणारी जबरदस्त वास्तू तुम्ही 7 लोकांनी उभी करावी. त्याकरता तमाम बारामतीकरांचा मनापासून पाठिंबा, मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय जय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.